महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने बांधकाम नोंदणी सुरू करण्यात आली आहे। तर बांधकाम कामगार नोंदणीमध्ये पुणे जिल्ह्यात मोठा भ्रष्टाचार सुरू असून खासगी एजंटचा सुळसुळाट दिसून आलाय। कामगारांना हे खासगी एजंट लुटत असल्याचंही चित्र समोर आलंय। यामध्ये जुन्नर तालुका आघाडीवर आहे। तर फक्त 1 रुपया नोंदणी फी असणाऱ्या या बांधकाम कामगार नोंदणी प्रक्रियेसाठी खासगी एजंट कामगारांकडून 1000 ते 1100 इतके रुपये उकळतात। इतकंच नाही तर मोफत देण्यात येणारी भांडीही हे खासगी एजंट कामगारांकडून 1000 ते 1500 रुपयांची मागणी करतात। नोंदणीकृत कामगारांच्या मुलांना शैक्षणिक शिष्यवृत्ती मिळवून देतानाही त्यामधील निम्म्या रकमेवर हे एजंटच डल्ला मारत असल्याचं दिसून येतंय। या संदर्भातली अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी सचिन तोडकर यांच्याकडून। सचिन, काय माहिती या संदर्भात? खरे प्रियंका, कामगार कल्याणकारी मंडळाच्या वेबसाईटवर आपण जर पाहिलं तर बांधकाम कामगार नोंदणीसाठी फक्त 1 रुपया शुल्क दाखवलं आहे। वार्षिक वर्गणी सुद्धा 1 रुपया आहे। असं असताना हे जे काही खासगी एजंट आहेत, हे एजंट बांधकाम कामगारांकडनं फॉर्म भरून घेताना त्यांच्याकडनं नोंदणीसाठी चक्क 1000 रुपये आकारत आहेत, 1100 रुपये आकारत आहेत। त्याचबरोबर कामगार कल्याणकारी मंडळाकडनं या बांधकाम कामगारांना मोफत अशी भांडी पुरवली जातात। ह्या भांड्यांच्या नोंदणीसाठीही या एजंटांकडनं कामगारांकडनं अक्षरशः 1500 रुपये आकारले जात आहेत। कामगार कल्याणकारी मंडळाच्या काही बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी शैक्षणिक योजना आहेत, शैक्षणिक शिष्यवृत्तीच्या योजना आहेत। ही शिष्यवृत्ती मिळवून देण्यासाठी एजंट लोकांकडनं अगदी निम्मे पैसे त्या कामगारांकडनं घेतले जात आहेत। खरं तर हे सर्व सुरू असताना कामगार कल्याणकारी मंडळ असेल किंवा कामगार कल्याण कार्यालय असेल, याच्या अधिकारी मात्र याच्याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत। हे अधिकाऱ्यांना ह्या बाबी माहीत नाहीत की हे अधिकारी हेतू परस्पर या बाबींकडे दुर्लक्ष करतायत, हे सुद्धा पाहावं लागणार आहे। प्रियंका, धन्यवाद सचिन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।